नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अध्यापन कौशल्य वृद्धी कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध कौशल्यासंदर्भात माहिती घेत असताना आज आपण फलकलेखन कौशल्यासंदर्भात माहिती घेणार आहोत। बघा, ज्याप्रमाणे आपल्या मनातील विविध छटा आपल्या चेहऱ्यावर उमटतात, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या अध्यापनाचे प्रतिबिंब फलकावर पाहावयास मिळते। त्याच अर्थाने आपण फलकास शिक्षकांच्या अध्यापनाची दिशा दाखविणारी खरीखुरी प्रतिमा असे म्हटले तर वावगे होणार नाही। कारण आपणास चांगलेच माहीत आहे की मुले ऐकण्यापेक्षा पाहण्यातून चटकन शिकतात। उदाहरणार्थ, एखाद्या चित्रपटाची कथा मुले चित्रपट पाहून आल्यानंतर जशीच्या तशी सांगतात। इतकेच नव्हे तर ती अभिनय सादर करतात। चित्रपटातील प्रसंगाची मालिका एकामागून एक सांगताना मुलांना फारसे अवघड जात नाही, परंतु शिक्षकांची वर्गात केवळ कथनाद्वारे सांगितलेली माहिती जशीच्या तशी तर नव्हेच, परंतु अडखळतही सांगू शकत नाही। आपले अध्यापन हे देखील एक चलचित्र आहे। हे चलचित्र योग्य रीतीने साकार करण्यात फलकाचा वाटा मोठा आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे। फलक लेखनामध्ये प्रमुख घटकांचा विचार आपण करूया। सुवाच्यता, व्यवस्थितपणा आणि नेमकेपणा ही फलक लेखनाची 3 प्रमुख अंगे आहेत। हेच फलक लेखन कौशल्याचे 3 महत्त्वाचे घटक सुद्धा आहेत। या 3 घटक कौशल्यात समाविष्ट असलेल्या उपघटकाचा जाणीवपूर्वक आपण सराव करणं गरजेचं आहे। आता या 3 घटकासंबंधात आपण माहिती घेत असताना सुवाच्यता, फलक लेखनातील व्यवस्थितपणा, योग्य लेखी काम हे 3 प्रामुख्याने महत्त्वाचे कौशल्य आहेत। या कौशल्याअंतर्गत विविध उपकौशल्ये सुद्धा आहेत। त्यापैकी आता आपण सुवाच्यता या उपकौशल्यासंदर्भात माहिती घेऊया। जे लेखन सहजपणे वाचता येते त्याच सुवाच्य लेखन म्हणता येईल। फलक लेखनाच्या या घटक कौशल्यास अक्षरांची स्पष्टता, 2 अक्षरामधील योग्य अंतर, 2 शब्दांमधील योग्य अंतर, अक्षरांचे वळण, अक्षरांचा योग्य आकार या उपघटक कौशल्याचा समावेश होतो। त्यातील अक्षर स्पष्टता, प्रत्येक अक्षर स्पष्ट असले पाहिजे, अन्यथा ते सहजपणे वाचता येणार नाही। सहजपणे वाचता न आल्याने लेखन निरर्थक ठरेल। काही अक्षरे मिळून शब्द तयार होतात। सर्व अक्षरे स्पष्ट असतील तरच वाचन सुलभ होते। यानंतर दुसरा मुद्दा आहे 2 अक्षरामधील योग्य अंतर। 2 अक्षरामध्ये सर्वत्र समान अंतर पाहिजे। अक्षरात काही वेळा जास्त अंतर तर काही वेळा कमी अंतर ठेवले गेले तर लेखन दिसावयास सुवाच्य दिसणार नाही व वाचतानाही अडचण पडेल। यानंतरचा आहे 2 शब्दांमधील योग्य अंतर। ज्याप्रमाणे 2 अक्षरात योग्य अंतर हवे, त्याचप्रमाणे ओळीमधील 2 शब्दांमध्ये सुद्धा योग्य अंतर असायला हवे। असे अंतर नसेल तर लेखन तुटक होते व ते अर्थवाही होऊ शकत नाही। त्याचा नेमका अर्थ आपल्याला समजू शकत नाही। यानंतरचा आहे अक्षराचे योग्य वळण। वळणदार अक्षर ही एक शिक्षकाने प्रयत्नपूर्वक आत्मसात करावयाची गोष्ट आहे। सामान्यपणे मराठी अक्षरांची 3 प्रकारची वळणे दिसून येतात। काही लोक अक्षर डाव्या बाजूस झुकवितात, काही उजव्या बाजूस झुकवितात, तर काही उभी अक्षरे काढतात। या 3 वळणापैकी उजवीकडील वळण फारसे परिणामकारक वाटत नाही। सर्वात उत्तम वळण म्हणजे सरळ उभे रेघांशी समांतर लिहिणे। आपले वळण शक्यतो असे असावे की कोणत्याही एका वळणाचा उपयोग करणे शिक्षकांना युक्त नाही। 3 वळणांची अक्षरे सर्वस्वी त्याज्य मानावी। यानंतरचा आहे अक्षरांचा योग्य आकार। अक्षरांचा योग्य आकार हाही फलक लेखनाच्या सुस्पष्टतेचा एक उपघटक आहे। आपले लेखन वर्गातील शेवटच्या मुलाला वाचता आले पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे। याचा अर्थ अक्षरे फार मोठी असू नयेत, तसेच ती फार लहान असू नयेत। सरावाने ही गोष्ट शिक्षकांना साध्य होईल। यानंतर
दुसरा उपघटक पाहूया, फलक लेखनातील व्यवस्थितपणा. फलक लेखनातील व्यवस्थितपणा खालील जे काही उपघटक आहेत, उपकौशल्य आहेत, त्या कौशल्याच्या आधारे आपण पाहूया. त्यातील पहिला आहे सरळ ओळीत लेखन. लेखन सरळ ओळीत असणे आवश्यक आहे. असे जर नसेल तर ते व्यवस्थित दिसणार नाही व त्यामुळे फलक लेखनाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. यानंतरचा आहे 2 ओळीमधील योग्य अंतर. फलकावर जे लिहावयाचे ते आकर्षक दिसले पाहिजे. आकर्षकता संबंध योग्य प्रमाणाशी आहे. लेखन प्रमाणात होण्यासाठी 2 ओळीत योग्य अंतर असले पाहिजे. यानंतरचा आहे लेखन शुद्धता. आपण फलकावर जे लिहितो ते व्याकरणदृष्ट्याही शुद्ध असले पाहिजे. नाहीतर पुष्कळ वेळा मुलेच शिक्षकांना त्यांच्या लेखनातील चुका दाखवितात. असे झाल्याने शिक्षकांची मुलांमधील प्रतिमा डागाळते. म्हणून आपण जे फलकावर लिहू ते शुद्धच असले पाहिजे असे शिक्षकांनी कटाक्षाने पाहिले पाहिजे. लेखनाचे योग्य नियोजन. काय लिहावयाचे याचे पूर्वनियोजन असल्याखेरीज फलकावर नेमके मुद्दे येणार नाहीत. म्हणून लेखनाच्या नियोजनाची जरुरी आहे. फलक कार्य व फलकावरील लेखन असे 2 भाग पाडून जर लेखन केले तर विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरेल. एका भागात आकृत्या, रेखाचित्र इत्यादी काढावीत. दुसऱ्या भागात वरपासून प्रमाणबद्ध लेखन करावे. यानंतरचा तिसरा महत्त्वाचा उपघटक आहे तो आहे योग्य लेखी काम. आपण जे फलकावर लिहू ते नेमके असले पाहिजे. नेमकेपणा हा एक चांगल्या फलक लेखनाचा पैलू आहे. या उपघटक कौशल्यात खालील उपघटकांचा समावेश करता येईल. पाठातील मुद्द्यांची योग्य गुंफण, लेखनातील आटोपशीरपणा, अवधान खेचण्यासाठी योजिलेल्या क्लुप्त्या आणि पाठातील सर्व मुद्द्यांचा समावेश ही योग्य वेळी काम पडताळून पाहण्याची 4 उपघटक त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेली आहेत. त्याचा आता आपण विचार करूया. नंबर 1, मुद्द्यांची योग्य गुंफण. प्रभावी अध्यापनासाठी मुद्द्यांची योग्य गुंफण करावीच लागते. त्याचप्रमाणे प्रभावी फलक लेखनासाठी देखील पाठातील मुद्दे क्रमाक्रमाने फलकावर आले पाहिजेत. त्यांची योग्य गुंफण झाल्याने अध्यापनात एकसंघपणा येतो. माळी ज्याप्रमाणे चांगले हार गुंफीत असताना योग्य फुले निवडतो व ती योग्य क्रमाने दोऱ्यात गुंफतो, त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या अध्यापनातील योग्य मुद्दे निवडून त्यांचा क्रम लावून त्याचे लेखन केले पाहिजे. यानंतरचा आहे लेखनातील आटोपशीरपणा. आपण करीत असलेल्या अध्यापनातील कोणता भाग फलकावर लिहावयाचा हे नक्की ठरविल्याने आपले लेखन आटोपशीर होऊ शकेल. बोललेल्या वाक्यातील प्रत्येक शब्द फलकावर लिहिल्यास तासिकेत फलक लेखन अनेक वेळा पुसावे लागेल. त्यामुळे अध्यापनाच्या सुरुवातीस केलेले लेखन पाठाच्या शेवटपर्यंत राहणार नाही. म्हणून लेखन आटोपशीर झाले पाहिजे. यानंतर अवधान क्लुप्त्या. विद्यार्थ्यांचे अवधान खेचण्यासाठी काही पूर्वयोजना आखणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ रंगीत खडूंचा वापर आपण संबोध स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल. समुद्र किंवा पाणी दाखविण्यासाठी निळा खडू उपयुक्त ठरेल. पानांचा हिरवा रंग दाखविण्यासाठी हिरवा खडू वापरता येईल. काही महत्त्वाच्या शब्दाखाली खडूने लिहून विद्यार्थ्यांचे लक्ष त्या शब्दाकडे आकर्षित करून घेता येईल. आकृतीमधील भाग स्पष्ट करण्याकरिता रंगीत खडूचा योग्य वापर इष्ट ठरतो. यानंतरचा आहे मुख्य मुद्द्यांचा समावेश. आपल्या अध्यापनातील सर्व मुख्य मुद्दे फलकावर लिहिल्याखेरीज आपले फलकलेखन पूर्ण होणार नाही. आपल्या अध्यापनाचे दृढीकरण करण्याचा फलकलेखन हा एक प्रमुख हेतू आहे. सर्व अध्यापनाचे दृढीकरण होण्यास अध्यापनातील सर्व मुद्दे फलकावर येणे आवश्यक आहे. त्यामुळे पाठाचे सर्व समावेशक चित्र आपल्याला पाहायला मिळते.